कोणतीही चौकशी न करता मतदारांची नावं काढून टाकण्यात आली, तर काही नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचा आरोप करत कळवा विटावा येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी कळवा मुंब्रा विधानसभा निवडणूक कार्यालयामध्ये राडा केला आहे। मनसेचे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला, मात्र त्यावर त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनसैनिकांनी गोंधळ घातला। विटावा गणपतीपाडा प्रभाग क्रमांक 24 मध्ये मतदारांची नावं वगळण्यात आलेली होती। काही नावं दुसऱ्या प्रभागामध्ये टाकण्यात आली होती। याबाबत मनसेकडून पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता, मात्र त्यावर कोणतीही कारवाई गेल्या महिनाभरामध्ये करण्यात आलेली नाही। शिवाय संबंधित अधिकारीही जागेवर उपलब्ध होत नव्हते। आचारसंहिता लागू झाली तरीही अधिकारी जागेवर नव्हते, त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला, अशी माहिती सुशांत सूर्यराव यांनी दिली आहे। निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादी अपडेट करण्याकरिता एकच कर्मचारी उपलब्ध होता। त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघामधील मतदार याद्या हाताळण्याकरिता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी होती। त्यामुळे विधानसभा मतदारसंघाबाबत येणाऱ्या काळामध्ये मनसे कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असल्याचंही सूर्यराव यांनी सांगितलं आहे। सांगायचं असं की मागील जेव्हा ठामोपाने मतदार याद्या प्रकाशित केला तेव्हापासून माझ्या प्रभागातले अनेक नावं ही दुसऱ्या प्रभागात फेकलीत। काही नावं तर डायरेक्ट मतदान लिस्टमधनं काढण्यात आली होती। ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यांचं मतदार यादीत नावं नाही आहेत। आम्ही इथे विचार नाही केला, आम्हाला सांगितलं तुम्ही 8 नंबर फॉर्म भरा। आज 8 नंबर फॉर्म भरून 25 दिवस झाले, परंतु यांच्याकडनं एकाही व्यक्तीचं मतदार नाव नोंदणी करण्यात आली नाही। पुन्हा दुसरी व्यक्त सांगायची तर 6 नंबरचा मतदार जो 18 वर्ष पूर्ण होतो त्याला घटनेने लोकशाहीने दिलेला अधिकार आहे का त्याला मतदान नाव नोंदणी करून घ्यायलाच पाहिजे। असे अनेक फॉर्म आम्ही ऑनलाईन भरतोय, ते ऑनलाईन भरल्यानंतर हे रिजेक्ट मारतायत। त्या जागेवर न जाता कुठली शहानिशा न करता 149 कळवा मुंब्रा विधानसभेचे मतदार अधिकारी आहेत, हे कुठेही न जाता इथे बसून नुसते आहेत, कोणतेही काम करत नाही। 6 नंबरचा ना फॉर्म भरत नाही, 8 नंबरचं काही काम करत आहेत। मग हे असलं निवडणूक कार्यालय आम्हाला काय कामाचं आहे? आणि जर आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकारच मिळाला नाहीये मतदानाचा, तर आम्ही काय करायचं? याच्यासाठी आज इथे आमच्या मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। आज त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे, त्यांना जी काय सबब द्यायची ती दिलेली आहे। आणि जर हे नावं आणि ही जर मतदानापासून वंचित राहिले तर 149 कळवा मुंब्रा विधानसभेतील जे निवडणूक अधिकारी असतील त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यांच्या विरोधामध्ये आम्ही PI दाखल करणार आहोत। आणि जे मतदार वंचित राहणार आहेत त्या सर्वांना घेऊन सोबत आम्ही यांच्या विरोधात कोर्टात केस करणार आहोत। आज कळवा मुंब्रा 149 विधानसभा मतदारसंघ बघितला तर 3 ते 4 लाखाची लोकसंख्या मतदार आहेत। ते 4 लाखाचे 4.5 लाख देखील आज झालेत। प्रत्येक प्रभागामध्ये बघाल तर 50-50 हजाराची नोंद आहे, मतदार म्हणून नोंद दाखवत आहेत। 4.5 लाख मतदार 9 प्रभागामध्ये आहेत, परंतु यांच्याकडे काम करायला एकच मुलगा आहे। तुम्ही बघितलं असेल, इंट्र्या कधी करणार, 6 नंबरची नोंदणी कधी करणार? जे स्थलांतरित झालेत, काहींची नावं वगळली आहेत, त्यांना मतदार यादीमध्ये कधी समाविष्ट करणार? हे सर्व जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो। आम्हाला माहिती आहे काही टायमातच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे, परंतु असे जर होत सेटिंग करून हे कोणाच्या सांगण्यावरून एका जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नावं कशी वगळली जातात? 4 टर्म जो नगरसेवक असतो त्याचं नाव मतदार यादीतनं काढतात। हे कोणाच्या सांगण्यावरून करतायत काम? हे आम्हाला वाटतंय की ही सर्व सेटिंग आहेत। काय फायदा या लोकशाहीचा? कशाला आम्ही उभे राहायचं? आम्ही आमच्या आयुष्याचे 20-20 वर्ष 5-5 वर्ष लोकांच्या सेवेमध्ये घालवायचे आणि आमची नावच गायब होणार असतील तर कसं आम्ही काम करायचं? कसे आम्ही मतदानाला सामोरे जायचं? शेवटी आमच्या पण कुठेतरी सहनशक्तीचा अंत होतो। आम्ही किती दिवस त्यांना हात जोडणार? शेवटी हात सोडायला लागतात, कारण का त्याच्याशिवाय यांना ही भाषा कळत नाही। आज 8 नंबरचे फॉर्म आम्ही त्यांच्याकडे देऊन 25 दिवस झालेत। कायद्यानुसार तो फॉर्म तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये क्लिअर करायला पाहिजे। एखादा 6 नंबरचा फॉर्म भरला तर 7व्या दिवशी त्या मुलाकडे मेसेज गेला पाहिजे अप्रूव्हलचा। तुम्ही जर तिथे तुमचा अधिकारी जातच नाही आणि आम्हाला डायरेक्ट सांगतात ब्लर, डॉक्युमेंट ब्लर। अरे तो ऑनलाईन फॉर्म भरताना तुमचा फोटो जरी ब्लर असेल ना, त्याची साईज जरी कमी जास्त असली ना तरी फोटोच एक्सेप्ट होत नाही, तर हे कुठला सांगतात ब्लर आहेत म्हणून रिजेक्ट मारतायत? दुसरं कारण देतात का तिथे माणूस आढळला नाही? अरे जो नवीन मतदार आहे, ज्याचं वय 18 वर्ष झाली आहे, त्याचं मतदान तर तिथेच असणार आहे, तो तिथेच राहतोय। कधी तुम्ही सर्वे केला? यांच्याकडे इथं काम करायला अधिकारी कमी, सर्वेला कधी जाणार? हा सर्व घोळ 149 कळवा मुंब्रामध्ये होत आहे। त्याच्या विरोधात वारंवार आम्ही त्यांना ताकीद दिली, त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांना अनेक निवेदन दिले, हात जोडून बऱ्याचदा बघितलं, पण आता इथून पुढे हात सोडल्याशिवाय यांना कळणार नाही।